न्यूज। बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनानिमित्त साहित्यरत्न कला व सांस्कृतिक विकास फाउंडेशन कडून अभिवादन कार्यक्रम संपन्न। महान आदिवासी क्रांतिकारक व स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त साहित्यरत्न कला व सांस्कृतिक विकास फाउंडेशन तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, मान्यवर, वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली। यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवन कार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली। प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण सरकटे सर यांनी बिरसा मुंडा यांच्या ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला, तर सामाजिक कार्यकर्ते अरविंद वानखडे आणि सामाजिक विचारवंत विनायक वानखडे यांनी त्यांच्या प्रेरणादायी संघर्षाची सखोल मांडणी केली। कार्यक्रमात प्राध्यापक यशवंत खंडारे, ज्ञानेश्वर वानखडे, नरेश बावणे, फाउंडेशनचे अध्यक्ष देविदास महाले व सचिव विवेक वानखडे यांचीही उपस्थिती लाभली। या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला। हा अभिवादन सोहळा दिनांक 9 जून 2025 रोजी अत्यंत भावनिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करताना युवकांनी त्यांच्या विचारांवर चालण्याची प्रतिज्ञा घेतली। आज बिरसा मुंडा यांचा स्मृती दिन, त्यानिमित्त साहित्यरत्न कला व सांस्कृतिक विकास फाउंडेशनचे आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन बिरसाजी मुंडा यांच्या पुतळ्याला अभिवादन करतो आहे। समाज संपूर्ण भारतवासियांच्या वतीने बिरसा मुंडा यांना अभिवादन जागोजागून करण्यात येत आहे। आम्ही सुद्धा पुनश्च या ठिकाणी अभिवादन करण्याकरता आलेलो आहोत। बिरसा आबा अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी ज्यांनी आपला हक्क ब्रिटिश राजवटीसमोर मागितलाच नाही तर तो पूर्णपणे हिसकावून घेण्याचा पुन्हा प्रयत्न केला। असा बिरसा आबा या आदिवासी समाजातील, आपल्या भारतीय मानव समाजातील पहिला क्रांतिकारक म्हणून आपण ओळखतो। त्यांची आज स्मृतिदिन, त्यानिमित्तानं आम्ही सर्व फाउंडेशनचे पदाधिकारी त्यांना वंदन करतो, त्यांना नमन करतो। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आज त्यांचा स्मृतिदिन आहे। त्या निमित्तानं मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न फाउंडेशन समितीच्या वतीने आम्ही बिरसा आबांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्र आलो। बिरसा मुंडा यांनी इंग्रजांसोबत अत्यंत प्रभावी असा लढा दिला। त्यांची मागणी होती जल, जंगल आणि जमीन ही आमच्या ताब्यात असावी। खरं जर पाहिलं तर या देशामध्ये प्रारंभी जर कोणी आलं असेल तर ते आहेत आदिवासी। आदी म्हणजे अगोदर, वास म्हणजे राहणारे। अलीकडे मात्र काही मनुवादी लोक आदिवासी हे त्यांचं नामाभिमान बाजूला सारून त्या ठिकाणी त्यांना वनवासी असं म्हणतात। आता वनवासी हा जो शब्द आहे तो म्हणजे वनात राहणारे, वनात कोणीही राहू शकते, मात्र आदिवासी हे फक्त आदिवासी सुरुवातीपासून त्या ठिकाणी आहे। त्यामुळे हा शब्द वनवासी या समाजाला लागू पडत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, बिरसा मुंडा हे क्रांतिकारी होते। इंग्रजांसोबत अन्यायाच्या विरोधात पेटून उठत होते। ते त्यांची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे, देशाला गरज आहे। आज आपण पाहतो पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये आपल्या देशाचे निरपराध लोक 27 मारले गेले आणि ते 27 लोक कुठे आहेत याचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही। जर आज बिरसा आबा असते तर काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यातून, डोंगर दऱ्यातून त्यांना शोधून काढलं असतं आणि शासनाच्या पुढे त्यांना उभं केलं असतं। असा हा लढाऊ क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना आपण सर्व त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त, शहीद दिनानिमित्त आपण त्यांना अभिवादन करूया। धन्यवाद। Subscribe now and press the bell